सर्व पालकांना नम्र विनंती करतो का तुम्हाला सर्वांनी एकच गोष्ट करा सध्या, का मुलांचा जास्त विचार करू नका. तुम्हाला जसं जगायचं आहे ना तसं जगा. तुम्हाला जे खायचंय प्यायचंय खा प्या, व्यवस्थित जगा. टेन्शन घेऊ नका. खूप आईवडील टेन्शन घेतात, माझ्या मुलाला हे बरं वाटत नाही, माझ्या मुलाला ते आवडत नाही म्हणून आम्ही हे बंद केलं, आम्ही ते बंद केलं, आणि मनातल्या मनात फक्त त्रासात जगत असतात, टेन्शनमध्ये जगत असतात. कशाला जगता असं? हां, मुलांनी सांगितलं असं नका करू, मुलांनी सांगितलं तसं नका करू. अरे एवढी वर्ष जसे जगत आले तसे जगा ना. त्यांना तुम्ही लहानाचे मोठे केलेत, त्यांनी तुम्हाला नाही. तुम्ही त्यांचा सांभाळ केलाय, त्यांनी नाही. आणि त्यांनी जेव्हा सांभाळीची वेळ येते तेव्हा ते सांगतात बाबा हे नका खाऊ, बाबा ते नका खाऊ, तुमच्या सुनेला आवडत नाही, तुमची सून बरोबर बोलते. अरे काय चाललंय? हां, मी सर्व पालकांना म्हणतो, तुमच्याकडे जर तुमचे पैसे असतील, काही असेल, ती FD करा. तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत त्या पैशाचा उपयोग तुम्हाला होईल. तुम्ही नसताना ते पैसे तुमच्या मुलांना मिळू द्या. तुमची प्रॉपर्टी तुमच्याच नावाने ठेवा, मुलांच्या नावाने करू नका. ते तुम्हाला एक सांगतो, आत्ता सध्या मुलं सगळं बंद करून टाकतात, आणि आईवडील गेल्यानंतर मात्र 10वा आणि 13वा खूप जोरात करतात. समाजाला दाखवतात, बघा आम्ही आईवडिलांवर किती प्रेम करत होतो. मोठमोठे प्रवचन ठेवतील, कीर्तन ठेवतील. हां, 10व्याला त्या एक दारूची बॉटल पण आणून ठेवतील. अरे जेव्हा त्याला पाहिजे होती तेव्हा नाही दिली. आता दारूची बॉटल काय ठेवतोय, ते गोड काय ठेवतोय, कशासाठी हे सगळं? मी आता सध्या ना समाजामध्ये बघतो ना, अक्षरशः चीड निर्माण होते. हा दिखावा का? हां, आईवडिलांना प्रेमाची गरज आहे, 2 शब्दांची गरज आहे. त्यांना जे पाहिजे ते द्या ना. हां, तुमच्या बायकोचं ऐकताय, हे नका खाऊ, ते नका खाऊ, हे नाही चालत, ते नाही चालत. तुमची बायको पहिली का तुमचे आईवडील? तुम्ही स्वतः काहीच निर्णय घेऊ शकत नाही आईवडिलांविषयी. थोडं तरी जनाची नाही मनाची बाळगार आहे. आणि मोठमोठे प्रवचन सांगतात. कितीतरी प्रवचनकारांचं प्रवचन ऐकता, काय फरक पडतो का? मी सर्व पालकांना विनंती करतो, स्वतःसाठी जगा, स्वतःची प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने ठेवा. मुलांनी नाही सांभाळलं, तुमच्याकडे पैसा असेल तर कोणीही सांभाळायला तुम्हाला भेटेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.